नमस्कार, मी कीर्ती गायकवाड. स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये. चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी. श्रीराम नवमी वाडा शहरामध्ये उत्साहात साजरी. श्रीराम नवमी 2025 हा उत्सव श्रीराम मंदिर वाणीआळी वाडा येथे 160 वर्षापासून अखंडित सुरू आहे. श्रीराम नवमी निमित्त श्रीराम मंदिर मध्ये पहाटे काकड आरती, त्यानंतर हरिपाठ, भजन, कीर्तन अशा विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं होतं. त्याचबरोबर सकल हिंदू समाज वाडा तालुका यांच्या वतीने श्री प्रभू रामचंद्र यांची भव्य दिव्य शोभायात्रेचे आयोजन वाडा तालुक्यातील श्रीराम भक्त वाडा शहरात गावदेवी मंदिर येथे जमून गावदेवी मंदिरापासून संपूर्ण वाडा शहरात शोभायात्रा काढण्यात आली व हनुमान मंदिर येथे शोभायात्रेची सांगता झाली. या शोभायात्रेसाठी सर्व वाडा तालुक्यातील खेड्यापाड्यातून श्रीराम भक्त अतिशय उत्साहात या शोभायात्रेत हजारोच्या संख्येने उपस्थित होते. या शोभायात्रेचे आयोजन श्रीराम नवमी उत्सव समिती वाडा तालुका यांच्याकडून करण्यात आलं. या शोभा वाडा शहरातील वैश्य समाज गट, साईलीला सेवा मंडळ तसेच चेडवा मंदिर, सोनार समाज, जय भवानी भाजी मार्केट यांच्याकडून थंड पेय व नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली. सकल हिंदू समाज यांच्या वतीने श्रीराम मंदिर येथे शिऱ्याच्या प्रसादाचे वाटप करण्यात आलं. अतिशय भक्तिमय वातावरणात हा श्रीराम नवमीचा उत्सव संपन्न झाला. या उत्सवाला स्वतः उपस्थित राहून वाडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय किंद्रे व त्यांचा पूर्ण पोलीस प्रशासन यांचं मोलाचं सहकार्य लाभलं. वार्ताहर इंडिया न्यूज 28 साठी कोऑर्डिनेटर वैभव आळशीच्या जोडीला प्रणय प्रभाकर पाटील, पालघर जिल्हा ब्युरो चीफची रिपोर्ट.